इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या 10 बोटी जिलेटिनचा स्फोट लावून नष्ट करण्यात आलेल्या आहेत। इंदापूरच्या तहसीलदार वर्षा लांडगे यांनी ही कारवाई पळसदेव इथे केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाळू माफियांनी हैदोस घातलेला आहे। अनेक कारवाया झाल्यानंतरही वाळू उपसा सुरूच आहे। अवैध वाहतूक करणाऱ्या बोटी उद्ध्वस्त केल्या जातात, मात्र काही दिवसातच या बोटी उद्ध्वस्त करून ही वाहतूक पुन्हा सुरू होते। बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओव्हल यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे। बुलढाणा शहरातील अतिक्रमण पालिकेने साफ केल्यानंतर त्याच जागेवरती पालिकेने नवीन दुकानं बांधली, मात्र ही दुकानं फार कमी असल्याचं अतिक्रमणधारकांचं म्हणणं आहे। संपूर्ण प्रकरणी एक शिष्टमंडळ संजीव यांना भेटायला गेलं होतं, तेव्हा चर्चा करतेवेळी मुख्याधिकारी संजीव ओव्हल यांच्यावरती शाईफेक करण्यात आली। महापालिकेचा गलथान कारभार यामुळे 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला, त्याला जीव गमवावा लागलेला आहे। नांदेडमधील भावसार चौकातील मंत्रीनगर परिसरात 4 वर्षांचा श्रेयस शिंदे आपल्या भावासोबत क्रिकेट खेळत होता। यावेळी बॉलच्या शोधात असताना 20 फूट ड्रेनेजमध्ये पडून श्रेयसचा मृत्यू झाल्याचं समजतंय। ड्रेनेजचं चेंबर उघडं राहिल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। नागरिकांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे। नागपूरवरून वर्ध्याला येत असताना केळझर जवळ एका बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये बस पूर्णपणे पलटी झालेली असून दरवाजामध्ये उभ्या असलेल्या कंडक्टरचा गाडीखाली दबून मृत्यू झालाय। रोडवरील स्पीड ब्रेकर बस चालकाला लक्षात आलं नाही आणि गाडीवरून ताबा सुटून अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान बसमधील इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत। स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलं। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड केली जाते आणि त्यासाठी विविध रोपांना मागणीही असते आणि हे लक्षात घेऊन अलिबागमधल्या रोपवाटिकांमध्ये रोपं तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे। लिंबू, शीसम, फुलझाडांच्या रोपांना ग्राहकांची मोठी मागणी आहे। या रोपांबरोबरच वन विभागातर्फे वन दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपणाचा संकल्प केला जाणार आहे। त्यासाठी रोप बनवण्याचं काम सुरू आहे। लातूरच्या पाणी प्रश्नावरती मात करण्यासाठी लोकसहभागातून झाडे लावण्यात येणार आहेत। सध्या 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून 18 किलोमीटरच्या मांजरा नदीचं पात्र खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचं काम सुरू आहे। याच नदीपात्राच्या दोनही बाजूला झाडे लावण्यासाठी लोकचळवळ उभी केली पाहिजे। एकूण 36 किलोमीटरपर्यंत तर्फा झाडं लावण्यात येणार आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेच्या विवादास्पद मालमत्ता कर वाढीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। मालमत्ता कर वाढीविरोधात काँग्रेसने मोठं आंदोलन केलं होतं। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा अडचणीचा ठरू नये म्हणून भाजपने ही स्थगिती केल्याची चर्चा सध्या रंगतेय। सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। परिस्थितीला कंटाळून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा आत्महत्याग्रस्त 150 कुटुंबियांना लातूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेलफेअर ट्रस्टच्या वतीने मदत करण्यात आली। यावेळी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने 15,000 रुपयांची आर्थिक मदत प्रत्येकी देण्यात आली। दगडोजीराव सभागृहात हा कार्यक्रम पार पडला।